तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण पाहिलंय की अर्णवने ईश्वरीबरोबर लग्न केलंय, तिला घरी आणलंय, घरातले सगळेजण त्यांच्यावरती भरपूर चिडलेत. तर अर्णव सगळ्यांना सांगतोय की आता ही माझी बायको आहे, हिला घराच्या बाहेर तर कोणी काढू नाही शकत. पण घरचे इतके चिडलेले आहेत की घरच्यांना म्हणजे कळतच नाही आहे की हे सगळं याने का केलं, कशासाठी केलं. तर आता ईश्वरीसुद्धा सांगते की नाही, मला हे लग्नच मान्य नाही आहे. माझ्या वडिलांनी माझ्या आणि राकेशजींच्या लग्नाची खूप स्वप्न पाहिलेत, त्यामुळे मला हे लग्न नाही, म्हणजे तुम्ही जबरदस्ती केली आहे माझ्यावर. ईश्वरी आता तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढत असते, पण तिचे बाबा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पकडतात आणि त्यामुळे आता ईश्वरी ते मंगळसूत्र नाही काढत. तर आता बाबांचं असं मत असतं की ईश्वरीने ते मंगळसूत्र ठेवावं. आता बाबा हे फक्त नम्रताकडे 2-3 वेळा सतत बघतात. त्याबरोबर नम्रता बाबांना विचारते, बाबा घरी जायची इच्छा आहे का तुम्हाला? त्याबरोबर ते होकार देतात. मग आता लगेचच इकडे वल्लरी मामी म्हणत असते की नाटकं आहेत ही सगळी, यांनी मुद्दामून यांची मुलगी आपल्या गळ्यात बांधली. त्याबरोबर लगेचच मामा म्हणत असतो, तू गप्प बरा, बोलतायत ना दुसरी माणसं, बोलू देत, तू शांत बस. आता मामाच्या लक्षात येतं की इथे एवढं सगळं घडतंय, या सगळ्याची बातमी राकेशपर्यंत पोहोचली असेल येवाना. मग लगेचच आता मामा हा पटकन गुपचूप बाहेर येतो आणि पाटीलला कॉल करतो आणि विचारतो, पाटील मगाशी मी तुला फोन करून सांगितलं होतं, लक्षात आहे ना तुझ्या काम? त्याबरोबर पाटील सांगत असतो, मामासाहेब तुम्ही काही काळजी करूच नका, मी सगळी फिल्डिंग आधीच सेट करून ठेवली आहे. त्यावर मामा विचारत असतो की बाबा फिल्डिंग सेट केली आहेस म्हणजे नेमकं तू केलं काय आहेस? त्यावर तो सांगत असतो की मी माझी जी माणसं आहेत त्यांना कामाला लावलंय, 3-4 जणांना राकेशवरती व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगितलंय, त्याच्या मोबाईलच्या नंबरवरती लक्ष ठेवायला सांगितलंय, 2-3 जणांना त्याच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलंय. असे टोटल माणसं त्याच्या पाठी लावून ठेवलेले आहेत. आणि ईश्वरी मॅडम आणि अर्णव सर यांच्या सेफ्टीसाठी सुद्धा मी 2-3 माणसं ठेवलेली आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम काहीच होणार नाही. त्यावर आता मामा त्याला सांगत असतो, पण राकेश हे सगळं गुप्तपणे व्हायला हवं, कोणाला यातलं काहीच कळता कामा नये. त्याबरोबर आता पाटील त्याला सांगत असतो की साहेब आत्तापर्यंत आपण जेवढी कामं केलेली आहेत तेवढी सगळी गपचूप केलेली आहेत, कोणाला आपल्यावरती डाऊट येतच नाही. तर आता इथे इशूला मात्र राहायचं नसतं, पण आता बाबांनी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पकडल्यामुळे तिला जाता येत नसतं, तिला तिथे थांबावं लागतं. तर तिची मात्र अजिबात अर्णवच्या घरामध्ये थांबण्याची, उभं राहण्याची सुद्धा इच्छा नसते, कारण तिला कळत नसतं की हे सगळं याने कशासाठी केलंय. वल्लरी तिला घालून पडून बोलत असते, पण ईश्वरी त्यांना सांगते की हे बघा वल्लरी मामी, मी तुम्हाला काही एक अक्षरही बोलत नाहीये, उगाचच्या उगाच तुम्ही मला काहीच बोलू नका, कारण मला तुम्ही आधीच चिडली आहे मी, म्हणजे तुमच्या भाच्याने जे काही केलंय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आणि त्यात माझ्या बाबांनी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र पकडलंय फक्त म्हणून मी इथे थांबली आहे, पण तुम्ही त्याचा चुकीचा फायदा घेऊ नका आणि मला उगाचच्या उगाच टॉन्ट मारू नका. त्याबरोबर आता अर्णव हा म्हणायला लागतो की तुम्ही दोघीही जरा शांत बसताय का प्लीज, आधी सिच्युएशन काय आहे आणि तुमचं काय चाललंय? त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, तेच मलाही म्हणायचं, ही कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन तुम्हीच निर्माण करून ठेवली आहे, कळलं ना, तुमच्यामुळेच होतं हे सगळं. त्याबरोबर आता लावण्यसुद्धा ईश्वरीला म्हणायला लागते, लाज वाटत नाही का गं तुला? आधी तर माझ्या ARला फसवलंस, लग्न केलंस आणि वरून आता वर तोंड करून मलाच सांगतेस, शहाणपणा शिकवतेस. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, लावण्या तू गप्प बस, तुझा काहीच संबंध नाहीये, तू बोलू नकोस. त्याबरोबर आता इथे बाबा पुन्हा 2-3 वेळा नमुताईकडे बघतात. तर आता नमुताई म्हणते, हे बघा तुमच्या घरातला वाद आहे, तुम्ही मिटवा, माझ्या बाबांना इथे थांबण्याचा त्रास होतोय आणि मला त्यांना त्रास झालेला नाही चालणार. इशू तू थांब इथेच, आता तुझं लग्न झालंय, आम्ही घरी जातो. आणि मग सगळे आता घरी आलेले असतात. राकेश आता इथे विचार करत असतो की काय करू, काहीही झालं तरी मला ईश्वरीला परत मिळवायचंच आहे आणि अर्णववरती आता ईश्वरीला किडनॅप केली अशी केस सुद्धा बनवायची आहे, पण कसं शक्य होईल? ईश्वरीला तर मी सांगितलेला गुंड उचलेल, पण आता ईश्वरी मिसिंग आहे, तिला किडनॅप केलंय अर्णवने, ही कंप्लेंट तर द्यायला लागेल, पण मी तर कंप्लेंट करायला जाऊ शकत नाही, जर मी केली तर माझी खरी ओळख बाहेर पडेल, मग काय करता येईल बरं? मग आपली जयू आत्या कामी कधी येणार असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येतो. आणि राकेश आता रडत रडत डायरेक्ट देसाईंच्या घरी आलेला असतो. आता राकेशला रडताना बघून जयू आत्या लगेचच विरघळते. जयू आत्या विचारायला लागते, राकेशजी का रडताय तुम्ही? त्यावर राकेश म्हणत असतो, अहो आत्या रडू नको तर काय करू, माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर एक मुलगा लग्न करतो आणि सांगतो की ही माझी बायको आहे आणि मी काहीच करू शकत नाही,
का तर तो मुलगा श्रीमंत आहे आणि मी गरीब आहे, मिडल क्लास आहे. म्हणून अहो मी इतका प्रामाणिक असून, एवढं सगळं चांगलं असून माझा काय उपयोग, कारण मी आता काहीच करू शकत नाही. माझे हात दगडाखाली आहेत कारण मी प्रामाणिक आहे. अहो माझी होणारी बायको गप्प राहिली, ती काही बोलू शकली नाही कारण तो अर्णवराजे शिर्के किती नीच आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो तुम्हाला काहीतरी करू शकतो अशी त्यांनी कदाचित तिला धमकी सुद्धा दिली असेल, म्हणूनही ती काही बोलू शकली नसेल आणि म्हणून ती तिथे राहिली असेल. पण आता बघितलंत ना तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही सगळे तिथे गेला असाल त्यावेळेस सुद्धा ईश्वरीजींनी अगदी आरडाओरडा केला असेल, तुम्हाला जीव फोडून सांगितलं असेल की तिला तिथे नाही राहायचं तिला तिथे. पण त्या अर्णवराजे शिर्केने तिचं काहीच ऐकलं नसेल, त्याने तिला तुमच्याबरोबर पाठवलेलंच नसणार, मला माहिती आहे. अहो तो एक नंबरचा नालायक माणूस आहे. माझ्या होणाऱ्या बायकोशी लग्न करून तिला पिंजऱ्यात कैद केलं. त्याचं घर म्हणजे फक्त घर किंवा बंगला नाही तर पिंजरा आहे, पिंजरा. आता त्या पिंजऱ्यामध्ये माझी एवढी चांगली होणारी बायको आता कायमची अडकून गेली आणि मी मात्र तिला वाचवूच शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. आता मी जर काही केलं तर तो वरून प्रेशर आणेल पोलिसांवरती आणि माझं लायसन वगैरे रद्द होईल वकिलीचं, त्यामुळे मला गप्प बसावं लागतंय आणि कोणीच तोडवू शकत नाही हो माझ्या बायकोला. जयू आत्या म्हणते तुम्ही कशाला काळजी करताय, आम्ही आहोत ना, आम्ही आमच्या मुलीला सुखरूप या सगळ्यातनं बाहेर काढू. तर आता बाबा यांना सांगायचं असतं का अरे ह्याच्यावरती विश्वास नका ठेवू, हा एक नंबरचा नालायक माणूस आहे, नीच माणूस आहे. उलट अर्णवने जे केलंय ते योग्य केलंय, त्यामुळे ईश्वरी सेफ आहे कमीत कमी. आता बाबांना सांगायचं असतं पण त्यांना तोंडाने बोलता येत नसतं, पण आता त्यांच्या हाताची मुवमेंट चालू झालेली असते, त्यामुळे हळूहळू हात हलवून ते सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात की ईश्वरीने जे केलंय ते बरोबर आहे, ईश्वरीने जे केलंय ते बरोबर आहे. हा राकेश नालायक आहे एक नंबरचा, याच्यावरती विश्वास नका ठेवू. पण आता त्यांना बोलता येत नसतं. ह्या गोष्टीचा राकेश अगदी पुरेपूर फायदा करून घेत असतो. तो म्हणत असतो बघा काका सुद्धा काहीतरी सांगतायत. त्याबरोबर आता सगळेजण बाबांकडे पाहायला लागतात आणि त्यांना म्हणत असतात की काय होतंय तुम्हाला, तुम्ही ठीक आहात ना. त्यावर आता त्यांना हे सांगायचं असतं की अरे मी ठीक आहे, मला काहीच नाही होत आहे. मी सांगतोय की हा राकेश चांगला नाहीये, हा तुम्हा सगळ्यांना फसवतोय, तुमच्याशी खोटं बोलतोय. पण आता त्यांना बोलता येत नसतं, त्यामुळे ते जे सांगत असतात ते कोणालाच कळत नसतं, फक्त राकेशला मात्र कळत असतं की यांना काय सांगायचं आहे. कारण त्याला तर माहिती आहे आपण नालायक आहोत, ही गोष्ट ईश्वरीच्या बाबांना माहिती आहे आणि अर्थात हीच गोष्ट त्यांना बाकी घरातल्या कुटुंबियांना सुद्धा सांगायची असणार आहे. तर इकडे आता लगेचच नमुताई म्हणत असते बाबा तुम्हाला इशूची आठवण येते का, इशूची काळजी करताय का. त्यावर ते डोळे फिरवून नाही असं सांगत असतात. तर आता लगेचच राकेश म्हणत असतो बघा त्यांनी डोळे हलवले म्हणजे त्यांना हो म्हणायचंय. त्याबरोबर बाबा डोळे अगदी ताट ठेवतात जेणेकरून आता सगळ्यांना कळावं की नाही त्यांना नाही म्हणायचंय. त्याबरोबर आता लगेचच राकेशच्या लक्षात येतं की बापरे म्हातारा डोळ्यांनीच सगळं मॅनेज करतोय, म्हणजे आता हे आपल्यासाठी रिस्की आहे, आपण आता इथे थांबायला नको. जर आपण अजून 5 ते 10 मिनिटं जरी इथे थांबलो तरी म्हातारा काहीतरी गेम नक्की करू शकतो हातपाय हलवून. तर आता मला मात्र इथनं कल्टी मारली पाहिजे. राकेश लगेचच म्हणायला लागतो जयू आत्या बघा तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा, जमलं तर पोलिसात तक्रार करा, माझ्या ईश्वरीजींना सोडवून आणा त्या राक्षसाच्या तावडीतून. मी मात्र आता घरी जातो कारण मला आता सहन नाही होत आहे हा सर्व प्रकार, मला नाही सहन होत आहे काकांचा हा त्रास. मी जातो मला जाऊ द्या. आणि मग आता लगेचच रडण्याचं खोटं नाटक करत राकेश तिकडनं बाहेर येतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो की बापरे चला आता एक नाटक तर सक्सेसफुल झालं आहे. आता माझ्या बावळट बायकोला फोन करून जरा घरी काय अवस्था आहे ते सुद्धा बघायला हवी. मग आता राकेश लगेचच अंजलीला कॉल करतो आणि विचारत असतो की बायको घरी काय परिस्थिती आहे. अंजली म्हणत असते अहो तुम्ही कुठे आहात, ताबडतोब घरी या, इथे घरात तुमची खूप गरज आहे हो, तुम्हीच आता सगळं सिच्युएशन हँडल करू शकता, तुम्हीच सगळ्यांना समजावू शकता. त्यावर राकेश म्हणत असतो की हो राणी सरकार शांत व्हा, हे बघा मी टीव्हीवरती बातमी बघितलेली आहे पण तुम्ही जरा धीर धरा, मला काम आहे एक महत्त्वाचं, तेवढं संपवून मी घरी येईनच. तर आता इकडे जयू आत्या म्हणायला लागते की बघा राकेशजींना किती काळजी वाटते ती इशूची, चल ग सुप्रिया चल आपण पोलिसात जाऊन तक्रार नोंदवूच. आता बघितलंच ना तो अर्णवराजे शिर्के आपण तिथे आपल्या इशूला आणायला गेलो त्यावेळेस सुद्धा कशी जबरदस्ती करत होता ईश्वरीला पाठवणार नाही अशी. आता तर पोलिसच आपल्याला मदत करू शकतील. त्यावर लगेचच आता इकडे नमुताई म्हणते थांबा आत्या काय चाललंय तुझं सारखं पोलीस. अगं जरा शांतपणे विचार कर ना तू. अर्णव सरांनी असा निर्णय का घेतला असेल, त्यांना काय गरज आहे आपल्या ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची. अगं त्यांची स्वतःची हळदी होती आज, त्यांनी त्यांची हळद सोडून आपल्या इशूला तिथे जाऊन का वाचवलं असेल आणि राकेशजींनी ईश्वरीला तशा ठिकाणी का नेलं असेल. अगं सगळ्या बाजूंनी विचार कर ना.
मीडियासमोर ज्यावेळेस अर्णव सर सांगत होते की ही माझी बायको आहे, त्यावेळेस तर ईश्वरी काही बोलली नाही. मग घरी जाऊन तिने असा गोंधळ का घातला असेल? म्हणजे नक्कीच हॉटेलमध्ये तिथे काहीतरी अशी अवघड कंडिशन असली असेल ना की अर्णव सरांसमोर दुसरा काहीच पर्याय नसेल, म्हणूनच त्यांनी मंगळसूत्र घातलं असेल ना ईश्वरीच्या गळ्यात. त्याबरोबर लगेचच जयू आत्या म्हणते त्याने प्लॅन करून हे सगळं केलं. त्याच्या खिशात मंगळसूत्र कुठून आलं? त्याबरोबर नमुताई म्हणायला लागते, अगं आत्या काय प्रश्न विचारतेस हा तू? आज त्यांची हळद होती, मग त्यांच्या होणाऱ्या बायकोसाठी त्यांनी मंगळसूत्र खरेदी केलं नसेल का? मग ते त्यांच्या जवळच असणं अपेक्षित आहे ना आज. मग तू काहीही बोलतेस तू. आणि राहिला प्रश्न की त्यांनी ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचा. पण उलट जर त्यांनी मंगळसूत्र इशूच्या गळ्यात घातलं ना, म्हणून आपली इशू त्या बाकीच्या मुलींमध्ये सापडली नाही. उलट अर्णवराजे शिर्केंची बायको म्हणून सगळ्यांनी तिच्याकडे मानाने बघितलं. जर त्या रेडमध्ये सापडली असती तर लोकांनी काय नजरेने बघितलं असतं तिच्याकडे आणि काय काय इशूबद्दल बोललं गेलं असतं. विचार करा थोडा या गोष्टीचा. तर दुसरीकडे आता वल्लरी मामी ही अजून रागराग करत असते, लावण्याला सुद्धा भडकवत असते. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणत असतो, वल्लरी तू ना जरा गप्प बस. जर तुला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाहीये ना तर बोलू नकोस. लहानपणापासून मी अर्णवला सांभाळलं, मी त्याचं संगोपन केलं असं म्हणत असतेस ना, मग आपला अर्णव कसा आहे हे तुला माहीत नाहीये का? तू संस्कार केलेस असं म्हणतेस ना, मग तुझ्या संस्कारांवर विश्वास नाहीये का? त्याबरोबर लगेचच अंजली म्हणत असते, मामा शांत हो ना. मामीचं सुद्धा राग बरोबर आहे. अरे लहानाचं मोठं केलंय तिने चिंटूला, त्यामुळे आज जर त्याच्याकडून चूक झाली आहे तर मामीचं चिडणं स्वाभाविक आहे. पण मामी ऐक ना, अगं ही वेळ चिडण्याची नाही तर समजून घेण्याची आहे नेमकं काय झालंय ते. तू एक काम कर ना, लावण्याला घेऊन आतमध्ये जा ना, बघ ना तिची अवस्था काय आहे. ती फक्त तुझं ऐकते. जा ना, घेऊन जा ना लावण्याला आतमध्ये प्लीज. त्याबरोबर लगेचच आता मामी ही म्हणत असते, हो सध्या मलाच तिला सांभाळावं लागणार आहे. लावण्या तू चल माझ्याबरोबर आतमध्ये. लावण्या उठ बाळा चल. आणि मग आता वल्लरी मामी ही लावण्याला घेऊन तिकडनं आतमध्ये खोलीमध्ये जाते. लावण्याला ती एका बाजूला बसवते तर खरं तिला पाण्याचा ग्लाससुद्धा हातामध्ये देते आणि मनातल्या मनात म्हणायला लागते की काहीही झालं तरी सुषमाची मुलगी ह्या घरामध्ये राहता कामा नये. जर ती ह्या घरामध्ये राहिली तर कधी ना कधीतरी सुषमा ह्या घरामध्ये येईलच आणि जर ती ह्या घरात आली तर 22 वर्षांपूर्वी 25 वर्षांपूर्वी घडून गेलेला भूतकाळ पुन्हा वरती येईल आणि जर तो पुन्हा वरती आला तर ही प्रॉपर्टी हा बिझनेस तर मला मिळणं खूप दूरची गोष्ट, मला रस्त्यावर भीक मागायला बसायची वेळ येईल. त्याबरोबर आता दुसरीकडे मामा हा लगेचच सुभद्रा आजीला म्हणायला लागतो, आई हे बघ तू सुद्धा फार आता चिडचिड करू नकोस. मगापासून अर्णवची वाट बघण्यासाठी तू कंटिन्यू इथे उभी आहेस. आता कमीत कमी माझं ऐक, आतमध्ये चल, आता तुला त्रास होईल नाहीतर काहीतरी. त्याबरोबर लगेचच आजी म्हणत असते की मला नाही यायचं रे कुठेही, मला अर्णवकडून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं हवीत, त्याच्यानंतरच मी इथून आलेन. त्याबरोबर आता मामा म्हणत असतो, आई हट्ट नको ना करूस, अर्णव जिद्दी आहे पण तू सुद्धा तशीच वागणार आहेस का आता? मी सांगतोय ना तर चल. त्याबरोबर आता अंजलीताई ही आजीला म्हणते, आजी हवं तर मी हात जोडते तुझ्यासमोर, पण प्लीज थोडा वेळ आतमध्ये जा. मग आजीसुद्धा आता तिकडनं बेडरूममध्ये निघून जाते. त्याबरोबर अंजली म्हणत असते, ईश्वरी तू सुद्धा थोडा वेळ खाली बस. अगं आत्ताच तुला चक्कर आली होती, शुद्ध आली आहे कुठे जाऊन, डॉक्टरांनी तुला जास्त स्ट्रेस घेऊ नको असं सांगितलंय, चिंटूने तुला दवाखान्यात नेलं होतं, तू खाली बस असं सांगते. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई आहो पण. त्यावर अंजली म्हणते, ऐक ना माझं प्लीज. त्याबरोबर ईश्वरी खाली बसते. तर आता लगेचच अंजली एका नोकराला बोलावते आणि सांगते, ईश्वरी मॅडमसाठी एक काम कर, ग्लास भरून दूध घेऊन ये, हळद टाकून दूध आण. आणि मग ईश्वरीला ती तेवढं दूध प्यायला लावते जबरदस्तीने. तू दूध पी तोपर्यंत मी आले असं म्हणून ती अर्णवला जवळ बोलवते आणि म्हणते माझ्याबरोबर चल. आणि अर्णवला खोलीत घेऊन येऊन अंजली आता अर्णववरती चिडते, तू काय करून घेतलंयस मूर्खा, तुझं तुला कळतंय का? अरे आता बाहेर सगळ्यांच्या समोर मी तुझी साथ दिली, मी आजीला शांत केलं, मामीला शांत केलं, पण बावळटा तू लावण्याला लग्न करशील असा शब्द दिला होतास, लग्नाची तयारी झाली होती तुमच्या, तिच्या हातावर तुझ्या नावाची मेहंदी काढली गेली आणि तू ईश्वरी बरोबर लग्न करून घरी आलास. एवढे दिवस मी तुला समजावत होते, आकाश समजावत होता, मामा समजावत होता, त्यावेळेस तुला कळलं नाही आणि आत्ता हे नको त्या ऐन मुमेंटवर हे सगळं करून बसलायस. त्यावर अर्णव म्हणत असतो की ताई मला असं खरंच काही करायचं नव्हतं, त्यावेळेची सिच्युएशन अशी होती ना की मला हे सगळं करायला भाग पडलं गेलं. त्याबरोबर अंजलीताई म्हणत असते की अशी कोणती मोठी सिच्युएशन आली होती रे की तुला हा सर्व बावळटपणा करावा लागला. त्याबरोबर आता तो म्हणत असतो की ताई हे बघ, जे काही होतं ते मी खरंच आता तुला नाही सांगू शकत आहे. त्याबरोबर अंजलीताई म्हणत आहे, अरे कधी सांगणार आहेस मग बाबा, कधी येणार आहे तुझी योग्य वेळ? बरं मला नको सांगू, माझ्यासाठी योग्य वेळ आली नसली ना तरी सुद्धा तुझ्या आता झालेल्या बायकोशी तरी बोल, तिला तरी सांग नेमकं काय कंडिशन झालं होतं ते एवढं मोठं.
तोपर्यंत ती ऐकणार नाहीये तुझं. आता तिच्याशी तरी बोल, तिला तरी खरं सांगशील ना की त्याच्यासाठी सुद्धा वेळ आलेली नाहीये. त्यावर अर्णव म्हणत असतो की मी मिस इंदौरला व्यवस्थित समजावेनच. तर आता दुसरीकडे नमुताईने सुद्धा घरात सगळ्यांना समजावलेलं असतं की काळजी करू नका, अर्णव सरांनी ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय तर नक्की काहीतरी कारण असणार आणि सगळं काही व्यवस्थित होईल. पण आता नमुताईला सुद्धा इशूची काळजी वाटत असते. तिला वाटत असतं की इशू जर तिथे एवढा घसा फोडून बोलत होती की मला इथे नाही राहायचं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय करू, इशूला कॉल करू का, तिकडे काय सिच्युएशन असेल, इशूशी बोलू का, नाही नको, आता जर मी फोन केला तर कदाचित तिकडे आणखीन गडबड होईल, इशू आणखीन जास्त आरडाओरडा करेल. आकाश सरांना फोन करून बघू का, तिकडे काय सिच्युएशन आहे ते, इशूची तब्येत ठीक असेल ना. पण नाही, नको, आकाश सरांना सुद्धा यावेळी फोन करणं योग्य नाही आहे. आधीच त्यांच्या घरात इशूच्या लग्नामुळे एवढी सगळी गडबड होऊन गेली. आता इथे आकाशला सुद्धा कळत नसतं की हे सगळं दादाने काय करून घेतलंय. त्याला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की दादाने ईश्वरी बरोबर लग्न केलं, इट्स फाईन इनफ, बट ईश्वरीच शुद्धीवर आल्यावर बोलते की माझ्यावर जबरदस्ती झाली, मला लग्नच करायचं नव्हतं. नक्की झालंय काय, घडलंय काय, काय करू, कसं समजेल मला सगळं. डॅडना विचारायला जावं तर डॅड काही सांगतच नाही आहेत. दादाला बोलायला जावं तर दादा आता त्या सिच्युएशनमध्ये नाही आहे की मला सगळं समजावून सांगेल. अंजली ताईशी बोलायला तर तिची कंडिशन नाही आहे बोलण्यालायक. काय करू. नम्रता, मे बी नम्रताला यातलं सगळं माहिती असेल कारण ईश्वरी नम्रताबरोबर सगळं शेअर करते. आता लगेचच आकाश अजिबात वेळ वाया न घालवता पटकन नम्रता ताईला कॉल करतो आणि तिला विचारत असतो, हॅलो नम्रता. त्यावर नम्रता म्हणते की तिकडे काय सिच्युएशन आहे, इशू कशी आहे, घरात सगळे तिला खूप बोलत असतील ना. त्याबरोबर आता आकाश म्हणतो, शांत हो. आता इकडे सगळं सिच्युएशन व्यवस्थित झालं आहे, अंजलीताईने सगळं व्यवस्थित मॅनेज केलं आहे आणि आता ती दादाला सुद्धा समजावते की ईश्वरीला तो सगळं काही व्यवस्थित समजावून सांगेल. त्यावर पुढे तो विचारतो, पण नेमकं काय घडलंय, तुला तरी माहिती आहे का, दादाने आणि ईश्वरीने असं सडनली लग्न का केलंय. त्याबरोबर नम्रता म्हणत असते, आकाश सर खरंच हो, मला यातलं काही माहीत नाही, अगदी इशूची कसम घेऊन सांगते, खरंच मला यातलं काहीच माहीत नाही आहे. उलट मीच विचार करत होते इशूला कॉल करू का, तिला विचारू का, परत म्हटलं तिकडे गोंधळ असेल, तुम्हाला फोन करू का, पण तुम्हाला सुद्धा फोन करायला टेन्शन आलं. त्यावर आकाश म्हणतो, काळजी करू नकोस, सगळ्यांची काळजी घे, मी इकडे दादाशी बोलून घेतो, काय झालंय ते मला कळलं की तुलाही कळवतो, आणि मग तो फोन ठेवून देतो. तर आता इथे ताईने समजावल्याप्रमाणे अर्णव ठरवतो की आता ईश्वरी बरोबर बोलून घ्यायचं आणि कमीत कमी राकेश किती नालायक आहे हे तिला तरी समजावून सांगायचं, जेणेकरून तिला कळेल की मी तिच्याशी लग्न कशासाठी केलंय ते. त्याबरोबर आता ईश्वरीला समजावायच्या मोटिव्हने अर्णव ईश्वरीकडे येत असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.